कोरोनाची डोकेदुखी संपत असली असं वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगात नवीन कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढली असताना आता भारतातही नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झालाय. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या फ्लड प्रकाराचे रुग्ण वाढले आहेत. आता भारतातही कोरोनाचा फ्लड व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात कोरोनाच्या नवीन फ्लड व्हेरियंटच्या 300हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या फ्लड व्हेरियंटचे सुमारे 100 रुग्ण आढळले आहेत. देशात फ्लड व्हेरियंटच्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रासह गोवा, कोलकाता, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळलेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार समोर आलाय. सिंगापूरमध्ये कोविडच्या नवीन लाटेचा उद्रेक झालाय. त्यानंतर आता सध्या सिंगापूरमध्ये KP1, KP2 या 2/3 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्याच्या मध्य आणि शेवटच्या दरम्यान कोविडच्या लाटेचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये सध्या एक दिवसात नवीन कोरोना व्हेरियंटचे 25,000हून अधिक कोविड रुग्ण सक्रिय आढळून येतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.